नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील नदी प्रणाली या घटकावर वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. श्योक, झास्कर आणि गिलगिट या नद्या टिंबटिंब या नदीच्या उपनद्या आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधू. सिंधू नदीचा उगम तिबेटच्या पठारावर कैलास पर्वताच्या उत्तर भागात मानसरोवरजवळ झालेला आहे. सिंधू नदीची लांबी ही 2880 किलोमीटर आहे. भारतात 709 किलोमीटर ती वाहते. प्रश्न क्रमांक 2. गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात टिंबटिंबजवळ प्रवेश करते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऋषिकेश. गंगा नदीचा उगम हा गंगोत्री उत्तराखंड या हिमनदीतून होतो. गंगा नदीची एकूण लांबी 2525 किलोमीटर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. यमुना नदीचा संगम कोठे होतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबाद. यमुना नदी यमुनोत्री नावाच्या ठिकाणाहून उगम पावते. गंगा नदीची ती सर्वात मोठी उपनदी आहे. तिची लांबी 1370 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोसी. कोसी नदी बिहार राज्याची अश्रूंची नदी म्हणून ओळखली जाते. ही पूर्व नेपाळच्या हिमालयात उगम पावते. तिची लांबी 729 किलोमीटर आहे. कोसी नदी अस्थिर अशा नागमोड्या वळणासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 5. टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जोग. जोग धबधबा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील शरावती नदीवर आहे. त्याची उंची 292 मीटर आहे. या धबधब्याचे दुसरे नाव गिरिसप्पा धबधबा असे आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता कारण तापी नदी, दामोदर नदी या दोन्ही नद्या खचदरीतून वाहतात. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबाटच्या आखातास मिळते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मही. मही नदी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या 3 राज्यातून वाहणारी नदी आहे. मही नदीची लांबी 533 किलोमीटर आहे. मही नदी खंबातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 8. भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे महानदी, ब पर्याय आहे गोदावरी, क पर्याय आहे कृष्णा आणि ड पर्याय आहे नर्मदा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब, क आणि ड अ. गोदावरी नदीची लांबी 1465 गोदावरीची लांबी ही 1465 किलोमीटर आहे. कृष्णा नदीची लांबी 1400 किलोमीटर आहे. नर्मदा नदीची लांबी 1315 किलोमीटर आहे आणि महानदीची लांबी ही 858 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 9. हुगळी नदी टिंबटिंब नदीची वितरिका आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगा. हुगळी नदी ही पश्चिम बंगाल राज्यातून जाणारी गंगा नदीची एक शाखा आहे. कोलकाता शहर हे या नदीवर वसलेले आहे. या नदीची लांबी ही 260 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 10. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रावी, बियास व सतलज. सिंधू पाणी करार 1960 नुसार रावी, बियास, सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारताचा
हक्क मान्य करण्यात आला आणि सिंधू, चिनाब, झेलम या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तान राज्याचा हक्क मान्य करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मांजरा. गोदावरीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या या दारणा, प्रवरा, सिंधपना, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, मांजरा इत्यादी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब ही मुळा नदीची उपनदी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पवना. पवना नदी पुणे, पिंपरी चिंचवड येथून वाहणारी एक नदी आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावून ही नदी साधारणतः पश्चिमेस वाहते. पुण्याजवळ मुळा नदीस मिळते. प्रश्न क्रमांक 13. येरळा ही टिंबटिंब नदीची उपनदी आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृष्णा. येरळा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोलकनाथ टेकडीवर झालेला आहे. कृष्णा आणि येरळा या नदीच्या संगमास ब्रह्मनाळ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही. गोदावरी नदीचा उगम हा सह्याद्री पर्वत, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकडीवर उगम झालेला आहे. गोदावरी नदीची लांबी ही 1450 किलोमीटर आहे. ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 75%. महाराष्ट्रात राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी सुमारे 75% क्षेत्र व्यापलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गिरणा. गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे. दूधगंगा, पंचगंगा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत आणि सीना ही भीमा नदीची उपनदी आहे आणि भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 येरळा. येरळा ही एकमेव नदी डाव्या बाजूने कृष्णा नदीस मिळते. महाबळेश्वर, सातारा येथे कृष्णा नदीचा उगम होतो. तिची एकूण लांबी ही 1400 किलोमीटर आहे आणि ती महाराष्ट्रातील तिची लांबी 282 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 18. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बालाघाट. गोदावरीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आहे. तिच्यामुळे गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी होतात. प्रश्न क्रमांक 19. टिंबटिंब ही उल्हास नदीची उपनदी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काळू. उल्हास नदीचा उगम हा रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत खंडाळाजवळ बोळ घाटात होतो. तिची लांबी 145 किलोमीटर आहे. या नदीच्या उपनद्या भातसा, मुरबाडी, काळू ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 20. खाली प्रस्तुत माहितीवरून डोंगररांगा ओळखा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे गोदावरी व तापी नद्यांचा जलविभाजक. ब पर्याय आहे ही डोंगररांग तुटक असून तिची साधारणतः दिशा पश्चिम पूर्व आहे. क पर्याय आहे पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेस तीव्र उतार आहे. ड पर्याय आहे पूर्वेकडे उंची कमी होत जाते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठा डोंगररांग ही सह्याद्री पर्वतरांगेतील 3 प्रमुख डोंगरांपैकी एक आहे. ही डोंगररांग गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करते.
मनमाडपासून पुढे अंकाई टंकाईपासून या रांगांना अजिंठा डोंगर रांग म्हणून ओळखतात. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.